टीडीएस कापायला विसरणं ही एक सामान्य चूक आहे, पण ती खूप महागात पडू शकते. चला पाहूया हे कसं टाळायचं. असं अनेकदा होतं आणि मग येतात इन्कम टॅक्सच्या नोटिसा. ही एक मोठी डोकेदुखी आहे. म्हणजे चुकीचं सेक्शन लावणं, टीडीएस न कापणं किंवा उशिरा भरणं, ह्या सगळ्यामुळे नोटिसा आणि दंड अटळ असतो. तर मग प्रश्न हा आहे की या चुका वारंवार का होतात, याचं मूळ कारण काय आहे? सोपं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे टीडीएस हाताळण्यासाठी कोणतीही ठरलेली सिस्टमॅटिक पद्धत नसणं. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर एक अगदी सोपा उपाय आहे. एक अशी वर्कफ्लो जी प्रत्येक वेळी अचूक काम करेल. जर ही प्रक्रिया फॉलो केली तर टीडीएस कपात, पेमेंट आणि रिटर्न्स सगळे अगदी व्यवस्थित होतात आणि नोटिसांची चिंताच नाही. चला तर मग ही 6 टप्प्यांचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP नेमकी काय आहे ते बघूया. पहिले 2 टप्पे पेमेंट कशासाठी आहे ते ओळखा. मग त्याचं टीडीएस सेक्शन आणि लिमिट काय आहे ते तपासा. आता तिसरा टप्पा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, पेमेंट किंवा बिल बुकिंग. जे आधी होईल तेव्हाच टीडीएस कापा. चौथा टप्पा आहे रेकॉर्डिंग. खर्चाला डेबिट आणि व्हेंडर व टीडीएस पेबल अकाउंटला क्रेडिट. बस. आणि शेवटचे 2 टप्पे, पुढच्या महिन्याच्या 7 तारखेच्या आत टीडीएस भरा आणि दर 3 महिन्यांनी रिटर्न फाईल करा. चला आता हे सगळं एका प्रॅक्टिकल उदाहरणातून बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा एक प्रोफेशनल फीचं पेमेंट आहे ₹1,00,000. हे थ्रेशोल्ड लिमिटपेक्षा जास्त आहे. आपण आधी बघितल्याप्रमाणे हे पेमेंट येतं सेक्शन 194J मध्ये, ज्याचा एक विशिष्ट टॅक्स रेट आहे. या सेक्शनसाठी टीडीएसचा रेट आहे 10%. आता कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. 1,00,000च्या 10% म्हणजे ₹10,000 टीडीएस कापला जाईल. म्हणजे व्हेंडरला नेट पेमेंट किती मिळणार? तर ₹90,000. बघितलं, ही एक सोपी स्ट्रक्चर्ड प्रोसेस फॉलो केली की टीडीएस मधला सगळा गोंधळच संपतो. याचा फायदा काय? नोटिसा नाहीत, दंड नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं, अकाउंट्स एकदम क्लीन राहतात. तर मग आता एकच प्रश्न उरतो. सध्या जी टीडीएस प्रक्रिया वापरली जाते ती खरंच पेनल्टी प्रूफ आहे का?